वैजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची सर्वसाधारण सभा 19 सप्टेंबर रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा मार्केट येथे आयोजित करण्यात आली होती। मात्र या सर्वसाधारण सभेमध्ये काही शेतकऱ्यांना आपली बाजू मांडायची होती, मात्र त्यांना बाजू मांडता आली नाही। आपल्यासोबत काही शेतकरी आहेत, काय सांगाल, तुम्हाला काय विषय नेमका मांडायचा होता? आज वैजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची सर्वसाधारण सभा होती। त्या सभेच्या आधीच आम्ही एक 15 दिवस आम्हाला या सभेकडून काय अपेक्षा आहे, कुठकुठले ठराव घ्यायचे त्या संबंधित लेखी निवेदन दिलेलं होतं। परंतु आज सभा सुरू झाली, सत्कार समारंभ संपला, सन्माननीय सभापती यांनी प्रास्ताविक केलं। त्यानंतर आमदार साहेबांनी एक विनंती केली की मला संभाजीनगर या ठिकाणी मीटिंग आहे, मी बोलतो तुम्ही सभा पुढं चालू ठेवा। परंतु आमदार साहेबांनी सांगितल्याप्रमाणे तसं काही झालं नाही। प्रत्यक्षात लगेच उपसभापती उठून सर्वांचे आभार मानले। कुठला ताळेबंद असन, विषयपत्रिकेवरचे विषय असन, कुठलंही कामकाज या ठिकाणी झालेलं नाही। आमदार साहेबांनी सविस्तर मार्गदर्शन केलं। आमदार साहेबाला मीटिंग असल्यामुळे आमदार साहेब जाणार होते, परंतु बाजार समितीने अशा पद्धतीने जे केलं तर एक शेतकरी म्हणून मी त्या गोष्टीचा निषेध करतो। तुम्हाला काय नेमके विषय मांडायचे होते? नाही, आमचा विषय काय होता की जे प्रलंबित पेमेंटविषयी जे प्रकरण घडलं, तर आतापर्यंत वैजापूरचं जे उदाहरण आहे, तर एक महाराष्ट्र पुढं रोल मॉडेल म्हणून ते पुढं आलेलं आहे। आम्ही आदरणीय आमदार साहेब असू द्या, डॉक्टर दिनेश भाऊ परदेशी असू द्या, किंवा संचालक मंडळ यांचा अभिनंदनाचा ठराव मांडणार होतो की आतापर्यंत व्यापाऱ्याने पैसे बुडवले आणि ते कृषी उत्पन्न बाजार समितीने दिले, काही प्रमाणात कळत नाही, असं कुठलंही झालं नाही। परंतु तशा पद्धतीनं तो ठराव मांडायचा होता, तो मांडायला आम्हाला संधी भेटली नाही। दुसरं, आमचं जे उर्वरित पेमेंट आहे त्या यांना ज्या नियमाच्या अटी आहे, आज खऱ्या अर्थाने ही जी सभा होती, हे जे लोक उपस्थित होते, हे खऱ्या अर्थाने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मालक आहे। हे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाला मतदान करून या ठिकाणी प्रतिनिधी म्हणून पाठवतात। जे काही तिथं नाही, जसं मासिक मिटिंग होती ग्रामपंचायतमध्ये, त्यांना लिमिटेड अधिकार असतात, पण ग्रामसभेला मोठे अधिकार आहे। तशी ही कृषी उत्पन्न बाजार समितीची एक ग्रामसभा होती, अधिवेशन होते मोठं, परंतु जरी नाही आलं, परंतु आम्हाला माहिती आहे सहकारामध्ये असे अनेक लपंडाव खेळले जातात। म्हणून आम्ही 15 दिवस आधी आमच्या मागण्या रीतसर पद्धतीनं लेखी स्वरूपात दिलेल्या आहे। त्याच्यानंतर आम्ही सभापती साहेबांसंग बोलण्याचा प्रयत्न केला, ते म्हणे तुम्ही जे म्हणशाल ते ठराव आम्ही द्यायला तयार आहे। हा झाला आमच्या प्रलंबित पेमेंटचा विषय। अजून एक विषय सगळ्यात महत्त्वाचा होता का जो हमाली आणि तोलईच्या बाबतीमध्ये आम्ही जे हायड्रोलिक टेलरनं ट्रॅक्टरनं टेलर घेऊन येतो, त्याच्यावर जी 10.5% हमाली आणि तोलई लागती, हमालीचे 6,000 रुपये आणि तोलईचे 4.5 रुपये, अशी जे 10.5% आमची लूट होती, त्या संदर्भाचा ठराव आम्ही लेखीसुद्धा तिथं मांडलेला आहे। त्या पद्धतीनं तो ठराव वार्षिक सर्वसाधारण सभेचा घेऊन आम्ही पणन असेल, पणन मंत्री असेल, किंवा जे जे व्यवस्थित तिथं फिरवायचं आहे त्या ठिकाणी तो एका 2-3 दिवसात तो ठराव कृषी उत्पन्न बाजार समितीकडून घेऊन, कारण की काम नाही तर दाम नाही ही भूमिका आमची अतिशय स्पष्ट भूमिका आहे। शेतकरी, आपण एका शेतकऱ्याचं उदाहरण धरलं जो 30 क्विंटल कांदा विक्रीसाठी घेऊन आला, तर त्या 30 क्विंटल कांद्यामध्ये 10.5 रुपयानं जर धरलं तर जवळपास 350 रुपये शेतकऱ्याचे हे वायात जातात। हा आपला, मी आमदार साहेबांना बैठक झाली त्यांना बी पटवून दिलेला मुद्दा आहे, कृषी उत्पन्न बाजार समितीत सांगितलेला आहे। परंतु त्यांनी सांगितलं की जे विषय सर्वसाधारण सभा आहे त्यामध्ये आपण बहुमताने तो ठराव घेऊ आणि पुढील कारवाई करू। तर हा एक मुद्दा होता। असे 2 मुद्दे झाले। मुद्दा क्रमांक 1 प्रलंबित पेमेंट, मुद्दा क्रमांक 2 काम नाही तर दाम नाही हमालीच्या आणि तोलईच्या बाबतीमध्ये, आणि तिसरा मुद्दा होता आज जी शेतकऱ्याची हेळसांड चालू आहे, कांद्याचा उत्पन्न खर्च 1500पेक्षा जास्त झालेला असताना कांदे मात्र 700 आणि 500 रुपये 300 रुपयाप्रमाणे विकत आहे। तर आमचा एक सर्वसाधारण सभेत शासनाला एक ठराव मंजूर करून पाठवायचा होता शेतकरी संघटना वैजापूरच्या वतीने की कांद्याला तत्काळ कृषी उत्पन्न बाजार समितीत जो कांदा विकला जातो त्याला 1500 रुपये अनुदान द्या
आणि कांद्याला कायमस्वरूपी हमी भाव द्या, याचे विषय होते. परंतु सभापती महोदयांनी आम्हाला सांगितलं, तुम्ही आज जरी नाही झालं, तुम्ही जसा म्हणशाल, कारण की ते सर्व विषय शेतकरी हिताचे, आम्ही तुम्ही जसा म्हणशाल तसा ठराव द्यायला तयार आहे. त्याच्यामुळं 1-2-3 दिवस आम्ही 2-3 दिवसानंतर कृषी उत्पन्न बाजार समितीत जाऊन ते ठराव शासन पातळीवर आमदार साहेबाकडं असेल किंवा वेळोवेळी काही उपोषण धरणे असेल ते करायचं. आम्ही हमाली काम नाही तर दाम नाही ह्या मुद्द्यावर वापस फिरणार नाही. बरं, पण मात्र या सर्वसाधारण बैठकीमध्ये काही चर्चा झाली का काही विषयांवर? नाही, चर्चा तर नाही, एक औपचारिक झाली चर्चा. म्हणजे राम हरी बापू यांनी प्रास्ताविक केलं. प्रास्ताविकानंतर आमदार साहेब लगेच म्हणले का मला जायचं आहे, नंतर तुम्ही सभा चालू ठेवा. आमदार साहेबाचं सरळ प्रांजळ मत होतं. परंतु नंतर उपसभापती संचालक मंडळ यांनी जेवायला उशीर झाला, आता आभारच मानून घ्या, बाकीचं गुंडाळली. आपल्यासोबत याच विषयावर बोलण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नंदूभाऊ जाधव आहेत. नंदूभाऊ, काय सांगाल, कसं बघतात तुम्ही या सर्वसाधारण बैठकीमध्ये काय चर्चा झाली आहे, काय भेटले यातून शेतकऱ्यांना? आजच्या सर्वसाधारण सभेमध्ये चर्चेविना सभा संपलेली आहे. कुठल्याही प्रकारची चर्चा आजच्या सर्वसाधारण सभेमध्ये झाली नाही. खरं असं व्हायला नाही पाहिजे. मी सभापती, संचालक मंडळ आणि या पुढच्याही काळामध्ये जे कोणी सभापती होतील त्यांना विनंती करेल का अशा पद्धतीने लोकशाहीचा खून करू नका. या ठिकाणी शेतकऱ्यांना अनेक विषयावर बोलायचं होतं. शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहे, या ठिकाणी व्यापाऱ्याचे प्रश्न आहे आणि या सगळ्या प्रश्नावर चर्चा व्हायला पाहिजे नव्हती. बाजार समितीचं कामकाज चांगलं आहे. बाजार समितीच्या कामकाजाविषयी काही आक्षेप असण्याचं कारण नाही, परंतु अनेक सूचना करायच्या होत्या बाजार समितीच्या पुढील भविष्याच्या हिशोबाने, त्या करता आल्या नाही. म्हणून आजची जी सभा झाली ती एक प्रकारचा लोकशाहीचा खूनच आहे. म्हणून असा प्रकाराच्या पुढं घडू नये अशी माझी भावना आहे. अनेक सोसायटीचे मेंबर असतील किंवा ग्रामपंचायत सदस्य असतील, यापैकी अनेकांना माहिती गेलेली नाही की सभा कधी आहे, काय आहे. सभेचं वेळापत्रक पोचलं नाही, सभेचा अहवाल पोचला नाही. नाही, सभेच्या नोटीस सगळ्या सोसायटीला, ग्रामपंचायतीला दिलेलं आहे आणि पेपरला बी जाहिरात दिले. फक्त त्रुटी एवढी एकच आहे का हा जो वार्षिक अहवाल आहे हा 15 दिवस अगोदर त्या ठिकाणी मिळायला पाहिजे सभासदाला. तो टायमावर हातात दिल्यानंतर काय समाधान त्या अहवालामध्ये, काय कशी चर्चा होणार आहे, ही चुकीची पद्धत आहे. हे 15 दिवस अगोदर मिळायला पाहिजे. मात्र तासभराच्या आज सर्वसाधारण सभा संपते. शेतकऱ्यांचे विषय शेतकऱ्यांना मांडूच दिले नाही. आमदार साहेबांचं भाषण झालं आणि सभा गुंडाळून घेतली. आमदार साहेबाला मिटिंगला जायचं होतं. आमदार साहेबांनी अगोदरच सांगितलं की मला एका महत्त्वाच्या मिटिंगला जायचं असल्यामुळं मी माझं मनोज व्यक्त करतो आणि तुम्ही सभेचं कामकाज चालवा. त्यांनी ते एकदम योग्य सांगितलं होतं. परंतु पुढं सभाच झाली नाही, सभाच गुंडाळून घेतली गेली. गुंडाळून घेण्यामागचं कारण काय असावं? तर काय कारण आहे की आम्हालाच समजलं नाही. असा प्रकार याच्या अगोदर कधी घडलाच नाही, हे पहिल्यांदा असं घडलं. तर हे होते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नंदूभाऊ जाधव. त्यांनी सांगितलं की आजपर्यंत वैजापूरच्या इतिहास अशा प्रकारची सभा कधी झालेली नाही आहे. मी गौरव धामणे, मी मराठी न्यूज, वैजापूर.